नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमितीतलं 5वं प्रकरण कोऑर्डिनेट जॉमेट्री निर्देशक भूमिती यातलं 5.1 प्रॅक्टिस सेट सोडवला. डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती तो होता. आता आपल्याला पुढचे फॉर्म्युले पाहिजे. सेक्शन फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि मिड पॉईंट थेरम. याच्यावरती प्रॅक्टिस सेट 5.2 आहे. चला तर आज आपण तो सोडू. लक्ष द्या. चला तर मग आज आपण इयत्ता 8वीमध्ये जो भाग पाहिला आहे, 3 पॅरलल लाईन्स अँड 2 ट्रान्सव्हर्सल्स, means the property of intercept made by 3 parallel lines. जेव्हा 3 समांतर रेषांना 2 छेदिका छेदतात तेव्हा त्या छेदिकेने केलेले आंतरछेद जे असतात ते त्यांचं गुणोत्तर कसं असतं? सारखं असतं. मग इथे P आणि Q ही ट्रान्सव्हर्सल आहे. L, M, N या 3 रेषा आहेत, या 2 त्याला ट्रान्सव्हर्सल आहेत. आणि AB आणि BC ही P या ट्रान्सव्हर्सलवरचे आंतरछेद आहेत. देअरफॉर AB अपॉन BC इक्वल टू DE अपॉन EF असा फॉर्म्युला तयार होतो. नंतर दुसरा भाग पाहायचा आहे आपल्याला, डिव्हिजन ऑफ अ लाईन सेगमेंट, रेषाखंडाचे विभाजन. अब त्यासाठी आपण एक आकृती काढू. AB इज अ लाईन सेगमेंट and distance AP is 6 and PB is 10. Therefore, AP upon PB equal to 6 upon 10 means AP is to PB equal to 3:5. इथे आपण भाग दिला पहा. 2 पंचे 10, 2 त्रिक 6. म्हणून AP छेद PB बरोबर 3/5 म्हणजेच AP इज टू PB इक्वल टू 3:5. याला आपण M इज टू N म्हटलं तरीही चालतं. आलं लक्षात? या पद्धतीने द पॉइंट P डिवाइड द लाईन सेगमेंट EB इन द रेशो 3:5. चला तर मग आता आपल्याला सेक्शन फॉर्म्युला पाहायचा. कोणता फॉर्म्युला पाहायचा? सेक्शन फॉर्म्युला. याच्यासाठी आपण आलेख कागदाचा वापर करू आणि मग तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. मग आता सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये करायचं काय? पहिलं तर तुम्हाला याच्यावरती XY असं आखून घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आपण हा Y ॲक्सिस आखून घेऊ. हा काय आहे तुमचा? Y ॲक्सिस. आणि हा आहे तुमचा X ॲक्सिस. आणि X अक्ष आणि हा आहे Y अक्ष. याला म्हणायचं X, याला म्हणायचं Y. इथे नंबर द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इकडे तसेच नंबर द्या पण मायनस येतील. -1, -2, -3, -4, -5, -6, -7. वरती परत प्लस घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. खाली मायनस घ्या. -1, -2, -3, -4, -5, -6, -7 आणि इथे असतो 0. हे लक्षात घ्या. झालं. XY आपण प्रतल काढलं. आता समजा आत्तापर्यंत आपण काय करत होतो? समजा अशी रेषा असेल, हे बघा, ही इथपर्यंत रेषा असेल
आणि हा भाग इथे असेल. हा पी बिंदू आहे, हा ए आहे आणि हा बी आहे. तर एचे निर्देशक लगेच आपण सांगत होतो की एक्स अक्षावरती 7 आहेत, वाय अक्षावरती 4 आहेत, 7 आणि 4. बीचे लगेच सांगत होतो आपण -2 आणि 4 हे 2 आहेत. आता पीचे निर्देशक आपल्याला काढायचे, कारण पॉईंट पी डिवाइड्स लाईन सेगमेंट ई बी इंटू 2 सेक्शन्स. आता हा आहे 1 आणि 2 घर आणि हा 1, 2, 3 घर, म्हणजे 2:3 प्रमाणामध्ये इथं विभागलेलं दिसतं ए बीला पी या बिंदूने. मग आपण इथं पीचे निर्देशक लगेच काढत होतो. पीचे निर्देशक पहा इथे काय आहे, -5 आणि इकडून 4, कारण हे एक रेषीय असल्यामुळे याचे निर्देशक लगेच काढता आले आपल्याला. पण याच्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला वापरून सुद्धा आपल्याला हे या बिंदूचे निर्देशक काढता येतात. मग आता हा भाग किती झाला आपला, 2 झाला आणि हा भाग किती झाला, 1, 2, 3 झाला, म्हणजे हे गुणोत्तर झालं 2:3 या प्रमाणामध्ये ते विभागलेलं आहे. मग आपण इथे कोणत्याही बिंदूचे, समजा बी बिंदूचे निर्देशक दिले नाही, इकडच्या सगळ्या गोष्टी दिल्या, तर ह्या बिंदूचे निर्देशक आपण काढू शकतो. याचे जर दिले नाहीत तर ते आपण काढू शकतो. आलं लक्षात, या पद्धतीने. किंवा डिस्टन्स ए बी काढायला लावलं तुम्हाला तर तुम्ही लगेच फॉर्म्युला वापरता, आपण जो 5.1 वापरला तो फॉर्म्युला आपण इथे वापरून सोडवू शकतो. बरोबर. आता आपल्याला समजा आता ही ए बी रेषा सरळ आली, तीच रेषा जर अशी तिरकी काढली, ही अशी काढली समजा, हे पहा, लक्ष द्या. ही अशी काढली, हिला काय नाव देऊ आपण, ए आणि बी. आता इथं लक्ष द्या, आपल्याला आता हे ई बी हे अंतर काढायचं. काय काढायचं आहे, ई बी हे अंतर काढायचं आहे. पण पी या बिंदूने या ठिकाणी काय केलं आहे, पी या बिंदूने ई बी ह्या रेषाखंडाचे 2 भाग केले. मग पहिल्या भागाला आपण यम आणि दुसऱ्या भागाला आपण यन म्हणू. m/n या भागामध्ये विभाजन केलेलं दिसतंय. आता इथून हा पॉईंट ड्रॉ करा असा खाली, तर हा काय आला, त्याचा हा बिंदू जो आला आहे यांना आपण नाव देऊ ए बी, इथे देऊ सी, इथे देऊ डी. हे डॉटेडने आपल्याला असं खाली वाढवायचे. अंतर शोधायचं म्हटल्यानंतर खाली शोधायचं असं, हे असं. नंतर पी पासूनही लंब टाका, पी पासूनही लंब टाकला तर या हा बिंदू आला आपला सी, हा बिंदू आला क्यू आणि हा बिंदू आला डी. आता काय करायचं, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स मेड बाय इक्वल इंटरसेप्ट तुम्हाला माहिती. म्हणजे आता ह्या 2 जर ट्रान्सव्हर्सल असतील, ह्या 3 रेषा आहेत, एक आहे ए सी, दुसरी आहे सेगमेंट ए सी, segment PQ, segment BD, and EB is their transversal. Like this x-axis also, or CD is a transversal. Therefore, CQ upon CD equal to AP upon PB करता येईल आपल्याला. लक्षात, म्हणजे आता आपण याचे बिंदू लिहून घेऊ. सी बिंदू याचे काय येतील, याला आपण हा x1 0 हा पहिला बिंदू आहे म्हणून एक्स अक्षावरती आहे म्हणून x1 0, याला म्हणू आपण x0 आणि याला म्हणू आपण x2 0. लक्षात, हा आणि हा बिंदू आहे आपला, पहिला हा आहे आणि दुसरा हा आहे म्हणून आपल्याला दिली. आणि आपल्याला हा बिंदू शोधायचा आहे म्हणून त्याला आपण याचा y अक्षिस 0 आहे म्हणून x0 घेतला. इथं हा पहिला बिंदू आहे म्हणून x1 0 घेतला. इथे हा दुसरा बिंदू आहे म्हणून x2 0 घेतला. तसंच एच्या बाबतीत काय येईल, आता इथे काय आपला हा x1 आहे की नाही, एक्स अक्षावरती, एक्स अक्षावरचा x1. आता y अक्षावरती जर इकडे आला तर इथे आपण याला y1 म्हणू, याला x2
y2 म्हणून. हा इकडे आला पहा y, हा y2 आणि हा y1 आलं. आणि मग याचे बिंदू काय येतील तुमचे परत, तर x आणि y. आलं लक्षात. या पद्धतीने करायचं. आता सेक्शन फॉर्म्युला आपल्याला सोडवायचं. मग इथे म्हणायचं देअरफॉर सी क्यू किती आहे आपलं, हे बा आपल्याला सी क्यू अंतर काढायचं. मग आपण काय करतो, याच्यामधून ह्या निर्देशकातून हा निर्देशक वजा करतो, म्हणजे x वजा x1, हे बा x वजा x1. नंतर आपण क्यू डी अंतर आपल्याला काढायचं आहे क्यू डी, तर आपण काय करतो x2 वजा x, हा x आहे की नाही आपला, हा x आहे इथे, म्हणजे x2 वजा x1. आणि हे अंतर काढताना आपण x वजा x1 करतो, हे अंतर काढताना x2 मायनस x करतो. या पद्धतीने याला आपण काय करूया, दोघांना एक आकडा देऊ. आता आपल्याकडे दोन्ही आले. आता आपल्याला काय माहिती आहे की 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल मेड इक्वल इंटरसेप्ट. देअरफॉर सेगमेंट EC, हा सेगमेंट EC, पॅरलल सेगमेंट PQ, पॅरलल सेगमेंट BD. झालं. देअरफॉर मग हे सेगमेंट पॅरलल असतील अँड AB अँड CD आर देअर ट्रान्सव्हर्सल, सो EP अपॉन PB इक्वल टू CQ, दुसरा अंतरछेद घ्या, CQ अपॉन QD इक्वल टू. आता हे काढल्यानंतर आपण या गुणोत्तरांना, हे दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत, त्याला m:n घेऊ. काय घेऊ, m:n. आता पुट व्हॅल्यू CQ अपॉन QD इक्वल टू m अपॉन n. टाका किंमत. CQची किंमत काय आहे, x मायनस x1, हे बघा इथं x मायनस x1 अपॉन x2 मायनस x इक्वल टू m अपॉन n. आता याला सोडवा. आता तिरकस गुणाकार करू, याने इकडे गुणा. देअरफॉर n इंटू x मायनस x1 इक्वल टू m इंटू, हा कंस तिकडे न्या, x2 मायनस x गुणा कंसात. देअरफॉर nx मायनस nx1 इक्वल टू mx2 मायनस mx. काय घेतलं आपण, mx घेतलं. आता पहा nx आणि mx हे जवळजवळ घेऊ, मग ह्याला इकडे घेऊ आपण. तर मग काय होईल, इकडे आला तर पॉझिटिव्ह होईल. m आधी घेऊ, n नंतर घेऊ. मग mx हा इकडे वजा आहे, इकडे आल्यावर काय झालं, पॉझिटिव्ह झाला. आणि हा इकडेच ठेवला अधिक nx. आता काय राहिलं इकडे mx2. आता हा तिकडे नेऊ, प्लस nx1. आता कॉमन काढू, इथून x कॉमन काढू. देअरफॉर x इक्वल टू m प्लस n इक्वल टू, इकडे असंच राहील mx2 प्लस nx1. आता पुढे काय करायचं, हा m या m प्लस n हा एक्सला गुणिले, तर हा इकडे नेऊन भागिले करायचा, म्हणजे आपल्याला x या कोऑर्डिनेटची किंमत मिळेल. x इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. ही कशाची किंमत मिळाली तुम्हाला सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये, या P बिंदूतल्या xची किंमत मिळाली. कशाची किंमत मिळाली, P बिंदूतल्या xची किंमत मिळाली. आता y कसं होईल, मग फक्त इथे बदल होईल चलाचा, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हा त्या P बिंदूचा, म्हणजे इंटरसेक्शन पॉईंटचे x आणि y कोऑर्डिनेट आपण काढले. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. सेक्शन फॉर्म्युला म्हणायचं, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं द पॉईंट A अँड B इन द रेशो. आता पॉईंट A अँड B इन द रेशो ऑफ m:n. Therefore this is section formula. This is
सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युल्यावरची उदाहरणं तुम्हाला येतील, बरोबर. आता आपण याच्या पुढे सेक्शन फॉर्म्युल्यावरची उदाहरणं आधी सोडवायची, नंतर कोऑर्डिनेट ऑफ द मिडल पॉईंट एक आहे. काय आहे दुसरं, हे समजलं सगळ्यांना. आता पुढचा भाग आहे कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट ऑफ द मिडपॉइंट ऑफ अ सेगमेंट. म्हणजे सपोज हा जर तुमचा सेगमेंट असेल, काय लक्ष द्या. आता हा जर तुमचा सेगमेंट असेल आणि याचं नाव आहे इथे ए, इथे बी आणि याचा मध्यबिंदू आहे पी. काय मिड पॉईंट पी आहे. मग याचे निर्देशक मानताना एक्स कॉमा वाय कॉर्डिनेट. एचे घ्यायचे इथं x1 y1 आणि इकडे घ्यायचे x2 y2 घेतले. आता फॉर्म्युला कसा तयार होतो याचा हे लक्षात आला पाहिजे. तसा फॉर्म्युला याचा सोपा आहे. जर फॉर्म्युला डायरेक्ट जर पाहिलं तुम्ही तर कसा येतो याचा फॉर्म्युला, की समजा तुम्हाला पी मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे आहेत, तर पी बिंदूचा एक्स निर्देशक काढताना काय करायचं, x1 + x2 अपॉन 2 आणि y काढताना काय करायचं, y1 + y2 अपॉन 2. झालं. या पद्धतीने आपल्याला मिड पॉईंट जो आहे ए बीचा, पी इज द मिड पॉईंट अँड coordinate of x of midpoint is x1 + x2 upon 2 and y equal to y1 + y2 upon 2. या फॉर्म्युल्याचा आपल्याला उपयोग करायचा. जसं आपण सरासरी काढत होतो a अधिक p अपॉन 2, त्याच पद्धतीने मिड पॉईंट थेरम आहे. त्यानंतर आहे सेंट्रॉइड. 8वीमध्ये तुम्ही मेडियन विषयी अभ्यास केलेला आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता आपण मेडियन अभ्यासलेला आहे. मेडियन म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे मेडियन. अशा तिन्ही शिरोबिंदूच्या मेडियन ह्या एक संपात असतात, कॉन्करंट असतात, एकाच बिंदूमधून त्या जातात, म्हणून त्याला आपण कॉन्करंट असा शब्द वापरलेला आहे. आता सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा. इकडे लक्ष द्या. आता ही आकृती काढली आपण ABC. याला नाव दिलं आहे आपण x1 y1, याला दिलं x2 y2, याला दिलं x3 y3 आणि इन ट्रायंगल ABC AD पाहता AD is a median, BE is also median, CF is also median, and these three medians concurrent in the point, it is denoted by Z, that is centroid. Means all medians are concurrent, point of intersection is called centroid, denoted by Z, and centroid divides median in the ratio of 2:1. You learn it in 8th standard. Now suppose x1 y1, x2 y2, x3 y3 are the vertices of a triangle. Then coordinate of the centroid are. मग कोऑर्डिनेट कसे काढायचे सेंट्रॉइडचे, म्हणजेच गुरुत्व मध्य त्याला म्हणतात. तर काय करायचं, x काढताना x1 + x2 + x3 अपॉन 3 करायचं, y1 + y2 + y3 अपॉन 3 करायचं. म्हणजे जी या बिंदूचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळतील. जी बिंदूचा x आणि y निर्देशक शोधायचा असेल तर x शोधताना तिन्ही xची बेरीज करून 3ने भागायचं, y शोधताना तिन्ही yची बेरीज करून त्याला 3ने भागायचं. म्हणजे if x1 y1, x2 y2 and x3 y3 are the vertices of a triangle, then coordinate of the centroid are x1 + x2 +
x3/3 कॉमा y1 प्लस y2 प्लस y3/3 ब्रॅकेट कंप्लीट. या पद्धतीने सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे. चला तर मग आपण तुम्हाला हे फॉर्म्युले समजले. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.2 हा पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणत्या फॉर्म्युल्यांचा तुम्ही अभ्यास केला आत्तापर्यंत. तर पहिलं तुम्ही पाहिलं की तुम्हाला जी प्रॉपर्टी माहिती आहे 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स मेड इंटरसेप्ट अँड रेशो ऑफ द intercept made by one transversal is equal to the ratio of intercept made by another transversal is equal. Then त्यानंतर आपण पाहिलं सेक्शन फॉर्म्युला पाहिला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये P is the point which divides the line segment into two distinct points. m x2 plus n x1 upon m plus n, comma m y2 plus n y1 upon m plus n. त्यानंतर मिड पॉइंट थेरम पाहिला आपण. द कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉइंट ऑफ अ लाइन सेगमेंट जॉइनिंग टू डिस्टिंक्ट पॉइंट्स x1 y1 अँड x2 y2. ते कसे काढायचे मग? x1 प्लस x2 अपॉन 2 कॉमा y1 प्लस y2 अपॉन 2. आणि शेवटी आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला पाहिला. गुरुत्व मध्य त्याच्यामध्ये तिन्ही एक्सची बेरीज करून 3ने भागायचं. एक्स निर्देशक निघतो आणि वाय निर्देशक काढताना तिन्ही वायला 3ने भागून तो काढावा लागतो. ठीक आहे, इथे थांबू आणि आपण 5.2 एक्झरसाइज सोडू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आत्ता आपण प्रॅक्टिस सेट 5.2 कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधला सोडू. त्यातलं पहिलं उदाहरण पहा मी लिहिलेलं आहे. लक्ष द्या आता इथे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इफ P डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट A -1, 7 and B 4, -3 in the ratio 2:3. आता उदाहरण कसं सोडवायचं यासाठी एक छोटीशी आपण इथे आकृती काढू. काय आहे? समजा हा ए आणि बी आहे. लाईन सेगमेंट काय आहे? हा ए बी आहे. कोणता आहे? ए अँड बी. त्यांचे निर्देशक दिलेले आहेत -1 आणि 7 आणि याचे निर्देशक दिलेले आहेत 4 आणि -3 आणि त्याचं गुणोत्तर दिलेलं आहे 2:3. म्हणजे हा इथून हा जो पी पॉइंट आहे पी डिवाइड द लाईन सेगमेंट. देअरफॉर इथे पी आहे. पी काय करतोय? ई बी या रेषाखंडाचं विभाजन करतोय म्हणून पी इथे घेतला आणि त्याचे बिंदू आपल्याला माहिती नाहीत ते आपण एक्स आणि वाय घेतले. आणि हे अंतर काय आपलं 2 आणि हे अंतर किती आहे आपलं 3 म्हणजे 2:3 असं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. मग आता या सोल्युशनकडे आपण आपल्याला काढायचं काय? फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. ह्या P या बिंदूचे म्हणजे जो रेषाखंडाचं विभाजन करतो त्या बिंदूचे दोन्ही निर्देशक आपल्याला काढायचे आहेत एक्स आणि वाय. लेट्स काय म्हणायचं? लेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज एक्स, वाय. आपण मानलेलं आहे ते फक्त इथं लिहिलं आपण. ठीक आहे. मग ए इज मग काय? ए काय होईल? एला काय म्हणू आपण? x1 y1 आणि बीला काय म्हणायचं? x2 y2. आले लक्षामध्ये? आणि मग पॉइंट P डिवाइड द लाईन सेगमेंट इन द रेशो म्हणायचं P डिवाइड्स सेगमेंट AB in the ratio 2:3. That is m:n. Means इथे m = 2 आणि n = 3.
बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. काय वापरायचं आपल्याला या ठिकाणी आता सेक्शन फॉर्म्युला. त्या अगोदर आपण x1 लिहून घेऊ. किती आहे? x1 आहे -1 आणि y1 आहे 7, x2 आहे 4 आणि y2 आहे -3. मग म्हणा बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्याने हे सोडवायचं आपल्याला. मग काय सेक्शन फॉर्म्युला? तर x = mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आणि दुसरा y शोधायचा असेल तर y = my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. टाका किमती आता. x = m किती आहे आपल्याकडे? 2. x2 किती आहे? 4 प्लस n किती आहे? 3. x1 किती आहे? -1 अपॉन 2 प्लस 3. देअरफॉर x = 2 दुने 4 दुने 8. इथे वजा अधिक आहे गुणाकार म्हणजे वजा होईल. 3 1 3 छेद 5 म्हणजेच x = 8 वजा 3 म्हणजे 5/5 म्हणजे x किती आला? x. देअरफॉर x = 1. आता आपल्याला y शोधायचा आहे. y = m किती आहे आपला? 2. y2 किती आहे? -3 प्लस n किती आहे? 3 कंसात y1 किती आहे? 7 छेद 2 अधिक 3. आता y बरोबर 3 दुने 6 मायनस प्लस असल्यामुळे मायनस साईन आणि अधिक 7 त्रिक 21 छेद 5. आता 21 मधनं 5 गेले किती शिल्लक राहिले? 15. 15/5 म्हणजे 5 त्रिक 15. आता दोन्ही मिळाले आपल्याला. x P या बिंदूचे निर्देशक मिळाले. द P डिवाइड्स द लाईन सेगमेंट EB इन द रेशो ऑफ 2:1. देअरफॉर उत्तर लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P = 1 3. या पद्धतीने हे उदाहरण काय करायचं आपल्याला? सोडवायचं. आता पहिला प्रश्न संपला आपला. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये 3 आकडे आहेत. त्यापैकी तिसरा आकडा मी सोडून देईल. वरचे 2 आकडे तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. चला तर बघ क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 यामधला आपल्याला सोडवायचा आहे तिसरा आकडा. काय म्हणताय तिथं ते? In each of the following examples, find the coordinate of point A which divides line segment PQ in the ratio A:B. मग ते उदाहरण काय आहे? तर P इंटू ब्रॅकेट 2 6 नंतर Q -4 1 and रेशो A:B = 1:2. तर आपल्याला इथं काय म्हटलंय वरती त्यांनी की एक लाईन सेगमेंट आहे. लाईन सेगमेंटला काय नाव दिलंय त्यांनी? फॉलोइंग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A विच डिवाइड्स द लाईन सेगमेंट PQ. म्हणजे याला त्यांनी P आणि Q नाव दिलंय आणि हा रेषाखंड काय करतोय? A पॉइंट काय करतोय? ह्या PQला डिवाइड करतोय इन द रेशो ऑफ A:B. आणि A:B काय दिलंय? 1:2 असं दिलंय. आणि काय म्हणतायत ते? फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A. म्हणजे या बिंदूचे आपल्याला कोऑर्डिनेट शोधायचे. ते आपण मानायचे XY. आणि P बिंदूचे दिलेले आहेत आपल्याला 2 6 आणि इकडचे दिलेले आपल्याला -4 and 1. मग परत म्हणायचं सोल्युशनमध्ये लेट्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A सपोज करायचं
suppose coordinates of point A is x comma y and p equal to 2 6 and q equal to -4 1. इथे म्हणायचं x1 इक्वल टू 2 आणि इकडे म्हणायचं x2 इक्वल टू याच्यातला घ्यायचा x2 4 आणि y1 इक्वल टू 6 आणि इकडे y2 इक्वल टू 1. मग इथे काय म्हटलंय, पॉइंट ए डिवाइड्स लाईन सेगमेंट, देअरफॉर पॉइंट ए डिवाइड्स segment PQ in ratio 1:2. That is m equal to 1 and n equal to 2. By using section formula, section formula काय सांगतो, x equal to m x2 plus n x1 अपॉन m प्लस n आणि दुसरा आहे आपला y इक्वल टू m y2 प्लस n y1 अपॉन m प्लस n. टाका किमती. x इक्वल टू m किती आहे आपला 1 कंसात x2 किती आहे, x2 -4 आहे, -4 प्लस n किती आहे 2 आणि x1 किती आहे 2 अपॉन m प्लस n 1 आणि 2 1 अधिक 2 काढा x आता. मग इथे -4 प्लस 4 अपॉन 3 -4 प्लस 4 0 0 अपॉन 3 दॅट इज 0. x इज 0. आता y शोधू. y इक्वल टू m किती आहे 1, y2 किती आहे y2 1 प्लस n किती आहे 2 आणि y1 किती आहे 6 छेद 1 अधिक 2. y इक्वल टू 1 1 1 1 अधिक बेस आहे 12 छेद 3 म्हणजे y इक्वल टू 13 छेद 3. हा काय आला तुमचा, एक y निर्देशक आणि एक x निर्देशक. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. समजले उदाहरण, काही अडचण नाही. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 मधलं उदाहरण पाहिलं. कशातलं पाहिलं हे, क्वेश्चन नंबर 2 मधलं आपण किती उदाहरण सोडवलं, हे तिसरं उदाहरण सोडवलं. कोणतं सोडवलं, तिसरं उदाहरण सोडवलं. आता पुढचं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे ते आहे क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी काय म्हटलंय, फाइंड द रेशो इन विच द पॉइंट T -1 and 6 divides the line segment joining the point P and Q. P आणि Q चे निर्देशक दिलेले आहे. म्हणजे इथे सेम आकृती येणार आहे. PQRA खंड काढा आणि T काय करतोय, T पॉइंट डिवाइड द लाईन सेगमेंट इन द रेशो. त्याचा आता फाइंड द रेशो काढायचा आहे तुम्हाला, रेशो शोधायचा आहे. आता पहिल्या उदाहरणांमध्ये आपण रेशो दिलेला होता. या उदाहरणामध्ये तुम्हाला रेशो दिलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आता तिसरं उदाहरण पहा. लक्ष द्या इकडे पुस्तकामध्ये. तिसरं उदाहरण लिहित नाही आता मी, इथेच तुम्हाला सांगतो समजून. ठीक आहे. पाहता तिसरं उदाहरण काय आहे. थर्ड, फाइंड द रेशो इन विच द पॉइंट T डिवाइड्स. म्हणजे आपण लगेच आकृती काढू. इथून एवढा सेगमेंट काढला, याला नाव दिलं आपण PQ आणि T बिंदू काय करतोय, त्याला डिव्हाइड करतोय. T बिंदू डिवाइड आणि T बिंदूचे निर्देशक दिले त्यांनी -1 आणि 6. P बिंदूचे दिले 3 आणि 10 आणि या बिंदूचे दिले तुम्हाला Q इक्वल टू 6, 8
आणि तुम्हाला काय काढायचं, m/n शोधायचं आहे. बरोबर, काय शोधायचं आपल्याला आता, m/n शोधायचं आहे. मग आता असं उदाहरण सोडवताना काय करायचं, पहिले तर आपण आकृती काढून घेतली. आता येऊ आपण सोल्युशनकडे. आता सोल्युशनमध्ये आपल्याला या उदाहरणाविषयी काही गोष्टी माहिती पाहिजे. जसं ते इथे आपल्याला m आणि n काढायचं आहे, म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल हे लक्षात घ्या. म्हणजे फाइंड द रेशो in which point T divides the line segment joining the points P and Q हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला काय शोधायचं आहे, तर m आणि n ची किंमत शोधायची. देअरफॉर मग इथं म्हणायचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट T इक्वल टू -1 6 and P equal to -3 10 and Q equal to 6 -8 and point T divides segment PQ in ratio m/n. मग by using section formula, आता या ठिकाणी या बिंदूचे निर्देशक दिलेत, म्हणजे हे XY चे निर्देशक आहेत. हे काय आहेत, x1 y1 आणि हे काय x2 y2 आहे. देअरफॉर इथे लिहून घ्या आधी x1 y1 आणि x, नंतर x2 y2 आणि y. x1 किती आहे आपला -3, y1 किती आहे 10 आणि x किती आहे -1. आता x2 किती आहे, x2 6, त्यानंतर y2 -8 आणि y किती आहे आपला 6 आहे. म्हणजे हे पॉईंट तुमच्या लक्षात आले पाहिजे. मग आता सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा. पहिला एक्स आपण कसा शोधतो, तर m(x2 + n(x1) अपॉन m + n. पुट व्हॅल्यू याच्यात किमती ठेवा. x किंमत किती आहे -1 इक्वल टू m किती आहे, तर तो माहिती नाही, तो काढायचा आहे. x2 किती आहे, x2 आहे 6 प्लस n किती आहे माहीत नाही, म्हणतो n तसाच लिहा. आता किंमत टाका x1 ची -3 अपॉन m + n असं करू. आता या ठिकाणी काय करावं लागेल, हा mn आपल्याला इकडे घ्यावा लागेल. काय करावं लागेल, हा इकडे घ्यावा लागेल. म्हणजेच आपण असं करू -1 इंटू m + n इक्वल टू 6m - 3n. आता n याला गुणून घ्या, -m - n बरोबर 6m - 3n. तिसरं उदाहरण आपण सोडवतोय. कोणतं सोडवतोय, थर्ड एक्झाम्पल आपण सोडवतोय. मग आता हे सोडवताना करायचं काय आहे, तर पहिले ते सगळे कोऑर्डिनेट व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि नंतर त्याला सोडवायचं, हे लक्षात ठेवायचं. मग आता आपण इथे हा फॉर्म्युला लिहिलेला आहे बरोबर. आता याच्यावरनं आपल्याला एक समीकरण मिळणार हे लक्षात घ्या. मग आता हे सगळे तिकडे नेऊ आपण, तर हा -m जर तिकडे नेला तर अधिक होईल, म्हणजे 6m + m बरोबर. हे पहा 6m + m -3n हा तिकडे गेला तर अधिक होईल, म्हणजे n. आता इकडे काय राहिलं तुमचं 0. इकडून सगळी पदं तिकडे गेली, m तिकडे गेला, nही तिकडे गेला. मग आता यांची सजातीय पदे बेरीज करून घ्या. देअरफॉर 6m and m 7m. आता हे प्लस मायनस आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. आता वजाबाकी करा, तर 2n
काय मिळालं 7m-2n = 0. मग हा काय करू -2n तिकडे नेऊ. देअरफॉर 7m = हा तिकडे गेल्यानंतर प्लस होईल म्हणजे m आता n इकडे आणू हा गुणिले भागिले होईल 2/7. 7 इकडे गुणिले तिकडे भागिले होईल म्हणजे m/n = 2:7 इज युअर अँसर. आपण आत्तापर्यंत 3 उदाहरणं सोडवली, 3 क्वेश्चन सोडवले. पहिला क्वेश्चन पूर्ण सोडवला, दुसऱ्यामधलं तिसरा आकडा सोडवला आणि तिसरा प्रश्न सोडवला. या पद्धतीने तुम्ही उरलेले आकडे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ.